नमस्कार. मी सविता पाटील. ग्रामदेवता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. 5 डिसेंबर 1971च्या महायुद्धात विजय मिळवल्याबद्दल कोल्हापूरमध्ये 93वा स्थानपीर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा. कोल्हापूर येथे स्थानपीर माजी सैनिक परिवार कोल्हापूर यांच्या वतीने 5 डिसेंबर 1971च्या महायुद्धात सहभागी घेतलेल्या सैनिकांचा सत्कार व शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन पंचशील करण्यात आला. स्थानपीर योद्धा तसेच वीर शहीदांच्या परिवारास सन्मान करण्यात आला. त्यावेळी स्थानपीर युद्धाचे अनुभव सांगण्यात आले. महागान तसेच राष्ट्रगीत म्हणण्यात आले. तसेच शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्रीकांत नगडगिरसो, बापू घाडगेसो, गोपाल कांबळेसो, अशोक बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. युद्धामध्ये शहीद झालेले परिवार कैलासवासी आनंद मोरे व कैलासवासी विजेंद्र साबळे परिवाराचा सत्कार करण्यात आला. प्रत्यक्ष अनुभव पाण्याशिवाय 13 महार रेजिमेंट यांनी पाकिस्तानबरोबर लढा दिला होता. सिग्नल झाला, आला रे आला महार आला अशा घोषणा देऊन मोठ्या प्रमाणात फायरिंग झाली. 1966 या वर्षी 13 महार रेजिमेंट ची स्थापना झाली आणि या युद्धामध्ये 32 जवान शहीद झाले होते. महार रेजिमेंटला 2 अवॉर्ड देण्यात आले. 5 डिसेंबर 1971 हा स्थानपीर विजय दिवस म्हणून घोषित करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये संगीत खुर्ची, बलून कार्यक्रम घेऊन सांगता झाली. या कार्यक्रमाला कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक परिवार उपस्थित होता. आयोजन रमेश निर्मळे, सुधीर सरजामे, तुकाराम कांबळे, सुहास कांबळे, संदीप कांबळे, भीमराव बारामतीकर, अशोक पवार, शिवाजी धनवडे व स्थानपीर युनिटचे सर्व माजी सैनिक यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामदेवता प्रतिनिधी नामदेव निर्मळे, जयसिंगपूर. नमस्कार.